आणि कल्याण डोंबिवली पाठोपाठ इतर महानगरपालिकांमध्ये सुद्धा विविध पक्षाचे उमेदवार, खास करून भाजप महायुतीचे उमेदवार निवडून आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आधीच महायुतीनं कल्याण डोंबिवली असो, जळगाव असो, धुळे असो इथे विजयी गुलाल उधळायला सुरुवात केलेली आहे। धुळ्यामध्ये सुद्धा युतीचे उमेदवार हे विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे कल्याण डोंबिवली पाठोपाठ राज्यातल्या अन्य महानगरपालिका आहेत की जिथे विजयी गुलाल आधीच उधळला गेलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं अर्ज माघारी घेतल्यामुळे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉक्टर गौरव सोनवणे यांची जळगाव महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवड झाली। या विजयानं जळगावात महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय। जळगावात महायुतीत भाजप 46 जागा, शिवसेना 23 जागा आणि राष्ट्रवादी 6 जागांवरती निवडणूक लढवते। अर्ज माघारीची मुदत संपण्यापूर्वी अधिकाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचं ध्येय असल्याचं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलंय। हे बघा, आम्ही जळगावचा विचार करतोय। जळगावमध्ये आमचे लोक कशी निवडून येतील त्या प्रयत्नात आम्ही आहे। नंतर 2 दिवसानंतर प्रतिक्रिया द्यायच्याच आहे आम्हाला। सध्या आम्ही आमची जास्तीत जास्त नगरसेवक बिनविरोध कशी येतील याच्या प्रयत्नात आहे। संध्याकाळपर्यंत आमचे 4 नगरसेवक बिनविरोध होतील असा आमचा विश्वास आहे। तर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होत असल्याचं चित्र आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आपण हेच पाहिलं। धुळ्यामध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवार विजयी झाले।